जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. म्हणून असो हे गोठीवाई पंडू कुमरा. गेल्या वेळेस असं सांगितलं की परमार्थिक जीवन चांगलं कशावरून, तर त्याचं कारण ऐहिक जीवन तुमचं सुखी, समाधानी, शांतिमय, आनंदी असं असलं पाहिजे. सुख, समाधान आणि शांती आणि आनंद हे ऐहिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये ज्याला लाभलं, समजायचं, त्याचं परमार्थिक जीवन चांगलं आहे. परमार्थामध्ये त्याची उन्नती आहे. प्रगती शब्द परमार्थात येत नाही, कारण प्रगती, म्हणजे प्रकर्ष पावलेली गती, प्रगती. गती म्हणजे शेवटी भ्रम. म्हणजे गती ही जर प्रकर्ष पावली तर भ्रम उत्पन्न करते. आपल्याला शांती पाहिजे म्हणून उन्नती, उत्नती. उत म्हणजे वर जाणे. म्हणजे शब्दार्थाच्या दृष्टीनं जरी एक असेल तरी शब्दच्छल जर केला तर अप्रोप्रिएट वर्ड प्रगती नाही. म्हणून आध्यात्मिक प्रगती किती झाली नाही विचारायचं, उन्नती असा शब्द येऊ शकतो. प्रगती नाही. प्रगती संसारात होते. म्हणून पारमार्थ दोन प्रकार. पूर्वजन्मी जर तुमचं फार मोठं बँक बॅलन्स पुण्य असेल आणि नेमकी ती कॅसेट प्रारब्ध म्हणून समोर आली तर ऐहिक जीवन चांगलं असतं. याच्याहून कल्पना करायची नाही. परमार्थाच्या तो साधक जर असेल तरच ही ओवी लागू पडते. परमार्थाचा तो साधक पाहिजे. नाहीतर मग पूर्वजन्मीचा बँक बॅलन्स आहे, आता तो नास्तिक माणूस आहे तरी तो सुखी समाधानी आहे, भरपूर त्याजवळ पैसा आहे, त्यावरून नाही असेसमेंट घ्यायचं. तो जर साधक असेल, तो जर भक्त असेल तर त्याचं ऐहिक जीवन हे चांगलं पाहिजे. आणि नाही जर बरोबर झालं, त्यांनी दणके तो खात असेल तर समजायचं परमार्थाचे धडे त्याचे चुकतायत. तो गिरवतोय पण चुका होत आहेत असा अर्थ घ्यायचा. मग ऐहिक जीवन चांगलं. अजून एक प्रकार असा की परमार्थाचे धडे तो गिरवतोय, प्रारब्धाने पण दिलंय. उदाहरणार्थ मुळात थोडीफार तुमची सांपत्तिक स्थिती चांगली आहे मुळात, आणि तुम्ही या योगात आलात ज्ञानेश्वरीच्या. योगात आल्यानंतर तुम्ही चुका करायला लागलात तर ब्रह्मदेवाचे ते वाक्य ठरलेले, स्वधर्म जरी विसराल तया ते काळ दंडिल, सर्वस्व म्हणून हरिल नाही चोर म्हणून हरविल, सर्वस्व तयाचे. चोरी होईल, त्याची संपत्ती ठेवणार नाही. प्रारब्धाने दिलं, देवाने दिलं, पण कर्म परमार्थाचं उलट केलं म्हणून गेलं. दैवाने दिलं पण कर्माने नेलं. हाही प्रकार होऊ शकतो. म्हणून मागच्या वेळेस तुम्हाला स्पष्टपणे बऱ्याच डिटेल आपण काल पाहिलं, सविस्तर पाहिलं की परमार्थाच्या चुका ज्या ज्या वेळेस होतील त्या वेळेस त्याचा परिणाम हा दृश्य रूपामध्ये सांसारिक जीवनात दिसेल, शारीरिक परिस्थितीमध्ये दिसेल, शारीरिक क्षमतेमध्ये दिसेल, बुद्धीमध्ये दिसेल, मनामध्ये दिसेल आणि तुमच्या सांपत्तिक स्थितीत दिसेल. एवढंच नव्हे तर तुमचे जे संबंधी नातेवाईक आहेत त्यांच्याबद्दलही दिसेल. तुमचे प्रेमीजन असतील ती पण विरुद्ध होतील.
सगळं उलट होऊ शकतं. आणि पुन्हा जुळवलं की पुन्हा सुलट होऊ शकतं. तुमचं फ्रेंड सर्कल देखील तुटून जाऊ शकतं, काही होऊ शकतं. म्हणून माणसं काय करतात, संसारासाठी परमार्थ तोंडीला लावतात. कशाकरता परमार्थ पाहिजे, परमात्मा कशाकरता पाहिजे, परमेश्वराची शक्ती कशाकरता पाहिजे, भक्ती कशाकरता पाहिजे, गायत्री जप कशाकरता काय पाहिजे, संसाराच्या इच्छा पूर्ण करण्याकरिता. असं असेल तर काय, असं असेल तरी परमेश्वर फार देत नाही. हा 3rd नंबरचा भक्त आहे. इच्छा ठेवून, आकांक्षा ठेवून करतोय. एखाद्या वेळेस खूपच शक्ती पणाला लावली तुम्ही तर इनकॅशमेंट होईल. देईलही तो प्रभू, सगळं नाही देणार, काही वस्तू देऊन टाकील. पण ते तुमच्या त्यानं प्रेमाने दिलेलं नाही आहे. तुमचं बँक बॅलन्स पुण्य संपलेलं आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलं. तुमचं बँक बॅलन्स संपलंय असं समजायचं. म्हणजे कसं होतं, इनकॅशमेंट. समजा तुम्ही गायत्रीचा जप केला, योगी असा की नसा, योगी असाल तर पॉवरफुल जप होईल. आणि योग जर मिळाला नाही तुम्हाला ज्ञानेश्वरीचा, कुंडलिनी जागृत जर झाली नाही, आणि एखाद्या शास्त्री पंडिताकडून, शास्त्री गुरूकडून तुम्हाला जर मिळालं गायत्री जप, आणि मिळाल्यानंतरही तुमची कुंडलिनी जागृत झालेली नाही, तर तो सिद्धगुरू असू शकत नाही. तो शास्त्रगुरू आहे, मंत्रगुरू आहे. आणि त्या मंत्रगुरूंनी समजा तुम्हाला शक्ती दिली आणि तुम्ही एक पुरस्चरण 24 लाखाचं केलं, आणि 24 लाखाचं केल्यानंतर तुम्ही काही ईश्वराला मागितलं. एखाद्या वेळेस तुमचं पुण्य 24 लाख पुरस्चरण केल्यानंतर एक शक्ती येत असते मंत्रजपातून. तर तुम्हाला वाटतं आपलं एक गोष्ट जी होती ईश्वराने मागितली ती देऊन टाकली, पण तुमचं पुण्य खर्ची पडलंय. लक्षात घ्या, इनकॅशमेंट झालंय. समजा 1 रुपया पुण्य झाला असेल तर कमीत कमी 8 आणे लागला असेल तर 8 आणे खर्च झाला तर 8 आणे शिल्लक आहे. हे सर्वसाधारण भक्ताचं आहे, तसं महाराज लोकांचंही आहे. महाराज थोडी बहुत काय त्यांच्या गुरूंनी सांगितली तशी थोडी बहुत साधना करत असतील. साधना नाही, सॉरी, एखादा मंत्रजप, काही ताडगा तोडगा, किंवा समजा थोडी बहुत काय त्यांच्या पद्धतीने साधना, काय फार करत नाहीत कोणी. आणि त्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला थोडासा गुण आला, ईश्वराने प्रेमाने दिलेलं नाही तो, त्यांचा खर्ची पडलं, कॅश त्यांची निघून गेली. पण काही तुम्ही लोकांचं पाहिलं असेल की जडीबुट्टी देत होते आणि गुण येत होता, जडीबुट्टी देत होते, गुण येत होता. आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो. काय झालं शेवटी, 1-2-3 महिन्यांनी गुणच येत नाही, कारण आहे ती वाटलं गेलं. आणि इतकंच नाही, असं जर तुम्ही सांसारिक गोष्टीसाठी कोणाला मंत्र देऊ लागले, दंडे देऊ लागले, काय दोरीगंडे करू लागले, काही देऊ लागले, तुमचं पुण्य खर्ची पडेल आणि शेवटी रोग होतात. महाराज जरी असेल तरी बिलकुल रोग होतात. कारण ती शक्ती तुम्ही कशाकरता वाटली, लोकांना प्लीज केलं असेल, पण ती खर्ची तुम्ही विनाकारण सांसारिक उपभोगांच्या वस्तूसाठी घातली. मोठी ब्रह्मास्त्र तुम्ही कशासाठी वापरलं, एखादा हरिण मारण्याकरता. लक्षात घ्या, त्यामुळं प्रभू देखील रागावतो, प्रभू रागावतो. पण बाप्पासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, सांसारिक वस्तू साठी शक्ती खर्च करता कामा नये. एखाद्या वेळेस ती हळूहळू निघून जाईल तुमच्यामधली. तुम्ही जर असंच वाटत राहिलेत, ईश्वर एखाद्या वेळेस ती नष्ट करून टाकतो, हा बेवकूफ आहे.
बंदुकीचा उपयोग उंदीर मारण्यासाठी करतोय. लक्षात घ्या, का मागू नये ईश्वराला, कारण तुमचं पुण्य खर्ची पडतं. आपण म्हणायचं तुला देऊ वाटलं तर दे, आपलं पुण्य नाही खर्च पडत. त्याला गपचूप द्यायचं असेल दे, नाही द्यायचं नको देऊ. संकट दे, तुला कळवळा येत असेल ना आणि तुला योग्य वाटत असेल ना दे, नसेल नको देऊ. माझं पुण्य नाही खर्ची घालत, तुला देऊ वाटलं तर दे. आपलं इनकॅशमेंट, कारण करोडो जन्म आपण घेतलेत, कसं तरी मिळवलं आणि पुन्हा त्याच संसाराच्या राडगाडग्यामध्ये तुम्ही खर्च केलं, संपलं. पुण्य संपलं म्हणून समजायचं. आणि म्हणून त्याचं ते देखील एक प्रकारचं पाप आहे. म्हणून सहजगत्या एखादी गोष्ट घडली, तुमच्या न कळतही घडली, ती ईश्वरी मर्जी नाही असते. म्हणून स्पष्ट म्हटलेलं आहे की कुठे त्याचा उपयोग करावा, त्या सिद्ध्यांचा आणि त्या सामर्थ्याचा, त्याचे काही नॉर्म्स दिलेले आहेत, ते तंतोतंत पाळले पाहिजेत, नाही तर ते भोगावं लागेल. काही मोठमोठे महाराज मला बोलले, काय होतं दिलं तर, म्हणलं भोगावं लागेल. अपात्राला दिलं तरी भोगावं लागेल, संसाराच्या वस्तू करता तुम्ही फार खर्ची घातलं तरी भोगावं लागेल. अवघड आहे बरं का विषय. म्हणून इकडे पुण्य वाढतं पाहिजे, इकडं ऐहिक जीवनही वाढतं पाहिजे, हे ज्ञानेश्वरीला अपेक्षित आहे. ऐहिक तरीन नाशे, एक ओवी येते माऊलींची, ऐहिक तरीन नाशे मोक्ष तो उरला असे. ऐहिक तरीन नाशे, ऐहिक जीवन नष्ट होऊ नये आणि मोक्ष पदाला गेले त्याच्या तुम्ही खाली येऊ नये, म्हणजे पूर्ण पुण्य तुमचं टिकलं पाहिजे. ही कला म्हणजे ज्ञानेश्वरी. आपलं पुण्य खर्ची घालून संसाराच्या वस्तू विकत घ्यायच्या नाही, संसाराची मागणी ईश्वरापुढे करायची नाही. केली तुमचं पुण्य नष्ट होऊन तो देऊन टाकेल, कारण तो तयार आहे, हो तयार आहे. ईश्वर तुम्ही मागितलं वर द्यायला तयार आहे, पण तुमच्या पैशाच्या जोरावर, त्याचं काही नाही घेणं देणं. माल दाखवा पुण्याचा, कट होईल तुमच्या बँक बॅलन्समधून. जसं 1000 रुपये खिशात आहेत, किराण्याच्या दुकानावर गेले, चल 500चा माल दे, फुकट तर तो देत नाही, तुमचं बँक बॅलन्स 500 उडालं असं समजा. म्हणून ऐहिक आणि मोक्ष दोन्ही सारखं टिकवायचं असेल तर पुण्य कमी करता कामा नये, पुण्य कमी होता कामा नये, मोक्ष तो उरला असे. पुन्हा आता सांगितलं प्रयोग चुकता कामा नये. आणि आसुरी भाव, एकदा तो विषय कालच घेतला थोडासा. आसुरी भाव थोडी आपल्याला जर उत्पन्न झाले, समजा योगाग्नी तुमचा वाढला, तुम्ही गायत्री जप करतायत, तुम्ही साधना करतायत, प्रचंड साधना करतायत, किंवा गायत्री जप नाही केला पण साधनाच करतायत, होप कित्येक तास साधना रोज चाललेली आहे, योगाग्नी धक 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 करतोय, ठीक आहे, खाण्यापिण्याचं सगळं सांभाळलेलं आहे. पण कोणाला बोलताना वरून राग आला हरकत नाही, आतून राग जर आला, आतून तुमचं ब्लड प्रेशर वाढलं, तुम्हाला राग आला, लोभ आला, मद आला, मत्सर आला, ती शक्ती कमी होते, पुण्य नष्ट होऊ लागतं, लक्षात घ्या. आणि तितकं झालं तर हरकत नाही, तरी सांसारिक जीवनातही दणके बसतात. तुम्हाला आपलं म्हणणारे तुम्हाला परक समजतात,
तुमची मित्रमंडळी तुम्हाला सोडून जाऊ शकते, उलट होऊ शकतं. तुमची बुद्धी तुम्हाला दगा देऊ शकते, तुमची शारीरिक शक्ती तुम्हाला दगा देऊ शकते. चुका सहन होत नाहीत. परमार्थाला अनुकूल संसार केला तर दोन्ही चांगलं टिकतं. परमार्थाला अनुकूल संसार करणे, संसाराला अनुकूल जर परमार्थ केला, संपला तुमचा विषय. लक्षात घ्या. म्हणून लक्ष कुठे पाहिजे, कबीराने एक सुंदर सांगितलंय. कबीरदासजीचं पद मला आठवत नाही, पाहण्यात आलंय. आज एक अचानक लक्षात आलं. कबीरदासजींनी भक्ती हा विषय काही उदाहरणं देऊन समजून सांगितला. तो आपल्याला इथे फिट करायचा आहे. भक्तीच्या वेळेस सांगितलं तर सांगूतही, थोडा भाग इथे घेऊ. कबीरदासजी असं म्हणतात की एक पणिहारी पनघट पे नंदलाल छेड गयो रे, मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे. पणिहारी पाणी आणणारी बाई, त्याला हिंदीमध्ये पणिहारी म्हणतात. पाणी आणणारी ललना गुजरात, राजस्थान काही भागामध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्या ठिकाणी पाण्याचा अतिशय दुर्भिक्ष आहे आणि बायामध्ये शक्ती आहे. आपल्याकडच्या बाया 2 बकेट उचलू शकतात, 2 बकेट ओनली. तिकडच्या बाया अजूनही पंजाबी, त्या जर बाया पाहिल्या, एक मोठं हंडा, त्याच्यावर एक हंडा, अजून एक घागर, एखादी चरवी, बरोबर आहे, 2-3 अगदी भरलेलं उचलतात. हातात पुन्हा बाटली, एक बादली घेतलेली पाण्याची भरलेली, आणि एका हातात दुसरं घागर. किंवा मुलगा, आपण घागर धरूया, एक बकेट ह्या हातात, एक घागर ह्या बगलेमध्ये, 2-3 हंडे, आणि शेजारणीलाही बोलत चालली. लक्षात घ्या. नटखत ती चालते, असं नाही आपल्याला दबून पडते 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 असं नाही, बोलत चालली. रस्ता पण पाहते. लक्षात घ्या. रस्ता पाहते, रस्ता दाखवते, शेजारणीला बोलत चालते, ह्याही शेजारणीला बोलत चालते. वरच्या घड्यावर लक्ष असतं, बादलीवर लक्ष असतं, चालीवर लक्ष असतं. लक्षात घ्या. भक्ती कशाला म्हणतात आणि स्वधर्म कशाला म्हणतात. काय कबीरदासजीने सुंदर उदाहरण सांगितलंय. आता लक्षात घ्या, सगळ्यात जास्त लक्ष कुठे द्यावं लागतं? कुठे द्यावं लागतं? आम्हाला काय माहिती, आम्हाला थोडी माहिती. डोक्यावर. म्हणजे ती एकीकडे बोलते पण लक्ष कुठे? त्या वरच्या याच्यावर. कारण थोडा जर बॅलन्स आऊट झाला, चाल कशी, पाऊल कसं टाकलं पाहिजे, हात किती हलवला पाहिजे, तोंड किती उघडलं पाहिजे, मान किती हलवली पाहिजे, याचं गणित आहे. ती बॅलन्स करून चालते, बोलते, हसते, हसत हसत चालते, वाट दाखवते, नजरेने बोलते, आणि पुन्हा घड्याकडे अखंड लक्ष असतं. हे जे बादल्या, बगलीतली घागर आणि 2-3 हांडे जे डोक्यावर आहेत ना, ह्या संसाराच्या जबाबदाऱ्या आहेत. याला म्हणतात संसाराच्या जबाबदाऱ्या. आणि ह्या जबाबदाऱ्या सांभाळत ती वाटचाल करते. लक्षात घ्या. वाट चुकत नाही. 3 घागरी होत्या, गेले मी तिकडे. सुभाष रोडवर जायचं तर शिवाजीनगरला पोहोचले, असं नाही होत.
लक्षात आलं की नाही? ह्या संसाराच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडते, बॅलन्स करते. तिकडेही लक्ष असतं, वाटेकडे लक्ष असतं, बोलण्याकडे असतं, पण खरं लक्ष तिचं वरच्या घागरीवरती आणि बॅलन्स याच्यावर असते. काही ती पाडत नाही. अशी अवस्था आपली पाहिजे. जर का चुकलं लक्ष, समजा बॅलन्स आऊट झालं, तर काय होईल? ते तिन्ही घागरी तिच्याच पायावर पडतील. लक्षात घ्या, संसारात काय होत असतं, कसा संसार नष्ट होतो. घागरी फुटतील, तिच्याच पायावर पडतील, तिला पाडतील, बकेट सांडेल, नाका तोंडात पाणी जाईल, माती जाईल, मार लागेल, फ्रॅक्चर कदाचित होईल. आता समजलं का? परमार्थाचा लक्ष देण्याचा बॅलन्स जर चुकला तर संसाराची अधोगती माणसात कशी होते हे उदाहरणाने कबीरदासजीने सांगितलं. मला ते सापडलं म्हणजे मी तुम्हाला ते नक्की त्याच्यावर आपण बोलू. हा पहिला प्रकार. दुसरं त्यांनी उदाहरण दिलंय हरणाचं. हरिण ज्यावेळेस हा पारधी शिकार करतो हरणाची, त्यावेळेस टुई 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 ते वाजवतो पहा. बीनसारखं ते वाद्य असतं, आहे की नाही? आणि सुंदर त्याच्या आवाजामध्ये ते गुंगून जातं. इतकं गुंगतं की ते स्वतःला विसरतं, थांबतं, उभे राहतं, आणि बाण जरी मारला, रक्तबंबाळ झाला, तरी लक्ष कुठे असतं? त्या आवाजाकडे. मरत असतानाही त्याचं आवाजाकडे लक्ष असतं. संसारामध्ये मरत असताना, संसार पडत असताना देखील हरणासारखं लक्ष त्या बीनकडे, परमात्म्याकडे पाहिजे. हे दुसऱ्या ह्याच्यातनं कबीरदासजीने सांगितलं. जसं कन्या सासूराशी जाय हे तुकारामांनी सांगितलं, तसे कबीरदासजींचे उदाहरण आहेत. गोड हिंदीमध्ये उदाहरण आहेत. ते सापडलं म्हणजे दाखवील. नंबर 3, कामी पुरुष आणि स्त्रीचं उदाहरण देत आहेत कबीरदासजी. कामिनी आणि हा कामदेव. नुकतंच समजा लग्न झालं, आणि लग्न झालं असेल आणि माहेरी जायचं काम पडतं, येती जाती. त्यांना फार वाईट वाटतं, येती जाती कशा करता, पण नेतात. आणि तिला समजा नेलं आणि चुकून कोणी आजारी पडलं, काही झालं, 15-20 दिवस 1 महिना समजा राहायचंच काम पडलं, नो हनीमून, किंवा झालं तरी ते गेलं, तर ही नवयौवना, ही परिणिता, सारखं तिचं लक्ष कुठे असतं? नवऱ्याकडे. ती भावाला बोलेल तरी नवऱ्याकडे. आपलं कार्टून काय करीत असेल? किती वाजता जेवतात? 1 वाजता जेवतात. आपण 2, 1:45ला जेवू, ते जेवलेले असतील. ते काय खात असतील? सारखं लक्षात घ्या, सारखं लक्ष असतं तिचं. कामिनीचं लक्ष त्या पुरुषावर जसं असतं, तसं आपलं सतत संसारात जबाबदाऱ्या सांभाळीत असताना ते पनिहारीचं जसं असतं, हरणाचं जसं असतं, तसं आपलंही लक्ष पाहिजे. काम म्हणजे काम जीवनातही. तिन्ही उदाहरणं वेगवेगळी आहेत आणि वेगवेगळ्या स्टाईलची आहेत. म्हणजे कामिनीचा उपभोग घेत असताना, त्याच्यात कामामध्ये रममाण होत असताना, लोभामध्ये रममाण होत असताना सतत तुमचं लक्ष वर पाहिजे. प्रभू अखंड प्रभूचं ध्यान. हे जर चुकलं तर बॅलन्स आऊट झाला की दोन्ही फुटतं. परमार्थही फुटतो, संसारही फाटतो. काय म्हटलं? परमेश्वराकडून परमार्थही फुटतो आणि संसार फाटतो. दोन्हीकडून आऊट. त्या पणियारीसारखं गाडगेही गेले, मडगेही गेले, मार लागला, तोंडावर पडले. अशी स्थिती आपली झाली पाहिजे, तर ऐहिक धड आणि परमार्थ धड होतो. नाही तर परमार्थ देखील खलास
ऐहिक जीवनही खलास. पण दोन्ही टिकलं की समजायचं तुमचं राईट चाललेलं आहे पाथ. यू आर ऑन राईट पाथ. बरोबर तुम्ही मार्गावर आहात. मला वाटतं बरंचसं आज कळालं असेल. चयाचे ऐहिक धड नाही, एक साधक आपली होती आहे, नाव घेणार नाही. सारखं मुलाविषयी तिला चिंता होती. घेतलं तरी हरकत नाही, मी घेऊन टाकतो, काय फारशी काही भानगडीची गोष्ट नाही. वर्षा सर्जे, नांदेड. पतिराज हे लोकाला गेलेले, चिंताग्रस्त. आपलं कसं होईल, मुलांचं कसं होईल. पण नोकरी होती, सर्व्हिस होती स्वतःला शिक्षिकेची. घरचे लोक फार साथ देणारे नाहीत. आपल्या कॅसेट ऐकून दर्शन झालं, साधक झाली. 8-9 महिने छान उन्नती झाली. पण मध्येच काहीतरी पुन्हा गडबड झाली. काही 1-2 वर्ष गेल्यानंतर गडबड झाली आणि 8 महिन्यापूर्वीपासून तिची स्थिती खाली घसरली. पुन्हा राग वाढला. हे पा, राग जरी वाढला तर तुम्ही चुका करतायत. पूर्वी राग कमी येत होता, पुन्हा सांगेल नंतर. राग वाढला, रागात यायला लागली, सगळे प्रयोग जुळेरासे झाले. आणि शेवटी सर्वांनी सांगितलं मला भेटण्याकरता, आणि म्हणून एक अपॉइंटमेंट घेऊन आली. आल्यानंतर मला म्हणाली, सर काय चुकतंय मला माहिती नाही, पण फार स्थिती घसरली आणि आता सगळं उलट व्हायलंय माझ्या जीवनात. म्हटलं माझ्या समोर बसून एक एक तू चुका कबूल करत चल आणि पाय आतमधली शक्ती. म्हणजे आता साधनेतही अनुभव बंद झाले. म्हटलं बंद होणार. आणि म्हटलं आता तू एक एक चुका कबूल करतो तुझ्या जीवनातल्या आणि पाय योगाग्नी वाढतो का, ती शक्ती पुन्हा उसळते का. बसली, एक एक चुका मनमन कर, मला सांगायची गरज नाही. चुका कबूल करू लागली, काही झालं नाही. नाही म्हणले, सहज मी म्हटलं आता मी सांगतो. मुलाची चिंता वाटते का तुला? लक्षात घ्या, आपल्याला तर कशाची चिंता आहे. आपण कुत्रं जरी पाळलं ना त्याची चिंता आहे. लक्षात घ्या, मुलाची चिंता वाटते का, याचं कसं होईल. तसं म्हटल्या बरोबर योगाग्नी वाढला. ती म्हणले साहेब हे तर नॅचरल आहे. म्हणले मुलाची ती चिंता वाटणार. म्हणलं परमार्थामध्ये चिंता परमेश्वराची असावी. संसाराच्या वस्तू, माया, मोह, पोरांची चिंता नसावी. हे 12व्या अध्यायात भगवान कृष्णाने सांगितलंय. माळिये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले. माळिये जेऊ ते नेले. पाण्याला माळ्यानी बगीचा असेल, माळी पाणी देत असेल तर पाण्यानी माळी जिकडे नेईल तिकडे गपचूप गेलं पाहिजे. लक्षात घ्या माऊलींच्या ओळी. त्याने विचारू नये, हे माळ्या मला कोणीकडे घेऊन चाललाय. कॅक्टसच्या झाडाला पाणी देऊ नको, मला गुलाबाच्या झाडाला दे. थर्ड क्लास काटेरी झाडाला देऊ नको. डू नॉट आस्क क्वेश्चन टू मी, प्रभू म्हणतो. माळी म्हणजे प्रभू. प्रभू तुमचं जीवन जसं नेत असेल गपचूप जा, निवांतची गेले. एखाद्या वेळेस मी चांगलंही देईल, एखाद्या वेळेस वाईट देईल, नाही देणार तुम्हाला सुख. बोंब मारू नका माझ्या विरुद्ध, आणि दिलं तर नाचू नका. लक्षात घ्या. आणि नाही दिलं तर रडू नका, बोंब नका मारू. होळी
आपल्याजवळ दोनच असतं, एक तर दिवाळी नाचायचं, नाही तर होळी बंब मारायची. म्हणून सगळे आळंदीला चाललोय घेऊन, माझ्या नावाने एकदा ठोका बॉम्ब. एकच दिवस मिळतो. तर काय म्हटलं मी, म्हाळये जेवते नेले, तेवते निवांतची गेले. जीवन प्रभू जिकडे नेईल तिकडे शांतीने आनंदाने. अरे प्रभूची काही इच्छा असेल तसं तुम्हाला दुःख देण्यात किंवा सुख देण्यात. सोनाराची इच्छा असते, त्यामुळे ठोकतो तो, लोखंडालाही ठोकतो लोहार, आणि सोनार ठोकतो त्या याला, तापवतो, कारण त्याच्यातनं शुद्ध सोनं बाहेर चमकवायचं असतं. छन्या हातोडे चालवले जातात. त्याच्याकरता असं समजायचं की प्रभू ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आगाऊ पसारा मागू नका प्रभूला. त्याची इच्छा असेल देईल, नसेल गप्प बसा, पाहत राहा. कारण तुमचा संसारही नाही आणि परमार्थही तुमचा नाही. हजारो जन्मामध्ये आम्ही चुका केल्या, करोडो जन्माची संपत्ती पुण्यही आम्ही संसाराच्या वस्तू परचेस करण्यामध्ये नष्ट केल्या. लक्षात घ्या, पुन्हा चुका होता कामा नाहीत याही जन्मामध्ये. आम्ही काय विकत घेतलं? हिरा देऊन गारगोट विकत घेतली. म्हणून फार पुण्य कुठेही खर्च करू नका. कबीरांनी सांगितलं नंतरच्या त्याच पदामध्ये की ज्याप्रमाणे एखादा चिक्कू माणूस, भिकारी चिक्कू, भिकाऱ्यामध्ये एक चिक्कू असतो, तो कवडीला जपतो, 10 रुपयाला देखील जपतो. बाजारात जाईल, बाजारात गेल्यानंतर सगळा बाजाराचा माल पाहिल, पण खिसा असा दाबून धरेल, काही विकत घेणार नाही. तसं प्रत्येक तुमचं पुण्य जपा. करोडो जन्म तुम्ही चुकले, आता चुकू नका, कबीरदासजी म्हणले. बाजारातला माल थर्ड क्लास वस्तू घेऊ नका. त्याचं मोल तो सांभाळतो की या वस्तूत मी नाही खर्च करणार. तो जसा चिक्कू माणूस खर्च करत नाही, तसं तुम्ही चिक्कू व्हा पुण्य खर्च करण्याकरिता. हा, संसाराच्या वस्तू देण्याकरता दानत असली पाहिजे. आपलं उलट असतं, पैसा देण्याकरता चिक्कू आणि आशीर्वाद देण्याकरता आशीर्वाद. अरे काही गरज आहे का तुला? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अगो जसं खैरात वाटायला आहे, नाही द्यायचं. संसाराच्या वस्तू तुम्ही उदारपणाने द्या, भगवान देतो तसं, पण अध्यात्माच्या वस्तू पात्र असेल तरच द्या, एरवी नाही. जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. म्हणून भगवान सांगतात, अर्जुना, संसार आणि परमार्थ सारख्या तोडीने चालावा ही माझी इच्छा आहे. आणि म्हणून भगवंताने एक नवीन लाईन दिली. ती लाईन संसारात पळून जाण्याची नाही, ती लाईन संसार जमत नाही म्हणून संन्यास घेण्याची नाही. कोणी म्हणेल, शंका येईल, मग संन्यासी नसतील तर प्रचार प्रसार कोण करेल? तुम्ही. का संसारिक माणसानी संन्यस्त वृत्तीने राहून संसार करून जगाला का देऊ नये मार्गदर्शन? ह्या देशात संन्याशांची आवश्यकता होते. याचा अर्थ एकाने जीवन आपलं उद्ध्वस्त करून घ्यायचं आणि बाकीच्यांनी मज्जा मारायची, ही चांगली स्थिती नाही. प्रत्येक संसारी माणूस संन्यासी झाला पाहिजे.
का देऊ नये? समाज उभा करायचा असेल तर प्रत्येक घरातनं संन्यस्त वस्तीनं राहा. ड्रेस बदलायची गरज नाही. संसाराचं काम तुम्हाला संपवायची गरज नाही. दुकानदार असाल दुकानदारी करा, नोकरी असेल नोकरी करा, पण कसं करा? परमात्ममय. जशी ती पनिहारी सारखं लक्ष असतं आपल्या जबाबदाऱ्यांकडे, तसंच लक्ष वाटेकडे असतं, बोलण्याकडे असतं, परमार्थात असतं. परमार्थामध्ये सतत लक्ष संसार करत असताना असणं. रस घ्यायचा नाही संसारात, रस घ्यायचा परमात्मा. परमात्मा हा तुझा संसार आहे, तुला आनंद देण्याकरता मी करते किंवा मी करतो. गिऱ्हाईकाला परमेश्वर. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हे सगळे प्रयोग का दिले? संसार परमात्ममय करण्याकरता. संसारात परमात्मा दिसला पाहिजे, अखंड परमात्मा. आपल्यासाठी नाही करत, पण मागणं काही नाही. त्याला वाटलं तर देईल, नाही तर नाही देईल. तुम्ही ट्रस्टी आहात, कशाला भीक मागतायत? काही मागू नका. म्हणून इतकं सगळं कॉशियसली राहिलं तर संसार आणि परमार्थ टप होतो. राजर्षी योगात इतकं तारेवरची कसरतीनं चालावं लागणार ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून इथला भक्त हा शार्प पाहिजे, शार्प पाहिजे, शार्प बुद्धीचा पाहिजे. गबाळे मबाळे कसेही याच्यात चालत नाहीत. दणके बसले फटकेच खातील. आणि लोकांचं जीवन 97% लोक फटके खात जगतात. टोला बसला, अरे चुकलं. अखंड लक्ष जर परमेश्वराकडे असेल, ती पणियारी एकही घागर फोडत नाही. पाणी आणणारी ती ललना एकही घागर फोडत नाही. सगळ्या गोकुळच्या नारी यमुनेवर पाणी भरण्यास गेल्या असताना कुठेही भागवतमध्ये किंवा महाभारतात असं वर्णन नाही की त्या घागरीवर घागरी पडल्या आणि फुटल्या. कृष्णाने फोडल्या खडा मारून. समाधिबोध अवस्थेत असताना देखील घागरी फुटलेल्या नाहीये चालताना. म्हणजे लक्ष परमेश्वराच्या चरणी, शरीर संसारात, एक मन संसारात, एक मन परमेश्वराकडे अखंडितपणे. ती फक्त आता बाई आठवा केव्हाही, तुम्हाला आठवायची असेल तर. इतक्या घागरी घेऊन चालणारी, एक बकेट आणि एक दुसरं याच्यात, आणि चालते आणि बोलते. इतके कामं तुम्हाला करायचे. किती काम करू मी एकदा एकच काम करील. काही काही बाया त्याच्यावरूनच ओळखता येतात. चहा करा 2 कप, ती स्टोव घेते, तितक्यात पाणी येतं. पाणी भरा, एकच काम करणार मी. 2 कामं आपल्याला जमत नाहीत. हे 2 कामं जमत नाहीत, हे आपल्या योगातही जमत नाहीत. लक्षात घे मी काय म्हटलं. काही काही बाया 3-4 कामं ॲट ए टाईम करतील. पाळण्यात पोरगा असेल तर लक्ष तिकडे देतील, एकीकडे लक्ष देतील, एकीकडे पाणी नळ सोडतील, बकेट भरले का पाहतील, एकीकडे स्टोववर किंवा त्या गॅसवर भगोणं ठेवतील, तिकडेही पाहतील, आणि एकीकडे भाजी चिरतील. सगळीकडे लक्ष असतं. ती बाई आणि ती माणसं आपल्याकडे कामी आहेत. जे सगळ्यात जास्त काम करू शकतात ते कामी आहेत, आपल्याला चालतात. कारण अवधान त्यांचं सारखं आहे एकीकडे. तेच परमार्थ करू शकतात. आणि एका वेळेस जे 10 कामं करू शकतात ॲट ए टाईम. नाही तर तेच जड होतं. बाप्पा 2 कप चहा केले, आता मी शवासन करते. हां,
ही माणसं कुठे कामी येणार आहेत, हे कसे ओळखायचे ते सांगितलं. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. ज्या बाईला स्वयंपाक चांगला येत नाही, बाप्पासाहेब सांगायचे ऐहिक जीवन टॉप मोस्ट आपलं झालं पाहिजे. जे तुम्ही कराल ते A1, हिरो नंबर 1. समजा तुम्हाला हिरोचं पात्र झालं, हिरो नंबर 1 नाही, हिरो नंबर 3, नो. डुप्लिकेट हिरो, नो. हिरोईन नंबर 1. प्रत्येक कामात रांगोळी यांनीच काढावी, गायन यांनीच गावं, रडायचं नाही त्या गायनामध्ये. आपण विचारायचं गातायत की रडतायत. काही करा, कुठलंही काम कराल A1, साधना कराल A1. असं वाटलं पाहिजे याला किती येतंय. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, अरे बायानं संसार कसा करावा हे तुम्हाला दाखवता आला पाहिजे. स्वयंपाक करून दाखवा की असा स्वयंपाक असतो. बाबासाहेब सांगायचे काही आलं पाहिजे, टॉप आलं पाहिजे. काही करू तर आपला साधा का टॉप पाहिजे, बाकीचं काही विचारू नका. आणि आम्हाला काही येत नाही म्हणून तर साधनेत जाऊन बसतो, असं नाही. म्हणून म्हणलं की ऐहिक जीवन हे प्रत्येकाने टॉप केलं पाहिजे, की त्याला काय येतं किती येतं असं वाटलं पाहिजे. अभ्यास सगळ्यात A1. अभ्यास साधना करतोय ना, आता त्या साधनेचं फळ दाखव ना. अभ्यास ऐहिक जीवन धड पाहिजे. म्हणजे तुम्ही खोटं बोलतायत, तुम्ही दगा देतायत. अभ्यास जर A1 मध्ये नसेल तुमचा, तर साधना तुमची बिलकुल थर्ड क्लास आहे. तुमची ग्रास्पिंग थर्ड क्लास आहे, ज्ञानेश्वरी थर्ड क्लास आहे. तुम्ही फक्त प्रेझेंट आहात शरीराने, काही नाही आहे तुमच्याजवळ. आणि साधने ते ग्रीप घेऊ शकत नाही. जी माणसं संसारात कुच कमी आहेत, ती साधनेत उंच आहेत. मला दाखवा बरं एखादं उदाहरण. संसारात टाकाऊ, अभ्यासात टाकाऊ मुलं, घरकामात टाकाऊ, कुठल्याही याच्यात टाकाऊ, ही माणसं अध्यात्मात वर जाऊ शकत नाही. ती ही ओवी आहे. ऐहिक तरीन नाशे मोक्ष तो उरला, असे दोन्ही सारख्या लेवलनं गेले पाहिजे. ऐहिक जीवनही आणि परमार्थिक जीवन. मग परमात्मा संसारासाठी वापरायचा की संसार परमात्म्यासाठी वापरायचा? संसार पूर्ण परमात्म्यासाठी वापरा, परमात्मा संसारासाठी वापरू नका. जो आपल्याशी करोडो जन्मापासून आम्ही त्याला विसरलोय, आज न विसरण्याची वेळ आली. आम्ही संसाराला विसरलो नाहीत, परमात्म्याला विसरलोय. आणि परमात्मा त्या तितकंच आठवणीत आहे की संसाराला काय लागतं ते त्याच्याकडनं मागून घेणं. बिलकुल दणके खावी लागणार. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परार्थ पुससी काही. म्हणून असो हे गोठी वाई पंडू कुमरा. ज्यांच्या लोकातील प्रपंच चांगला परमात्मामय नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला पुसतोस अर्जुना? पण अर्जुना, ती गोष्ट बोलणे व्यर्थ आहे. जे जे साधू संसाराला कंटाळले, लहानपणीच त्यांनी दीक्षा घेतल्या, प्रेमाने घेतल्या, आणि नंतर तोंड पहा त्यांचे जाऊन अगदी एकांतात सांगतील आम्ही चूक केली. प्रेमाने संन्यास घेणं आणि संसाराच्या जबाबदाऱ्या मी पेलू शकणार नाहीत म्हणून संन्यासी होणं फार मोठा फरक आहे, फार मोठा फरक आहे. म्हणून त्यांना विचारूच नको.
परमार्थाच्या किती याच्यात ते गेले असं म्हटलंय. 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे. राजर्षी योग म्हणजे हिंदू नगर काय, कोणता काळ तो माधवाचार्यांचा? विजयनगरचं हिंदू साम्राज्य. सोन्याचा धूर निघाला पाहिजे. प्रत्येक माणूस कल्पवृक्ष बनला पाहिजे आध्यात्मिक, की संसार आणि परमार्थ दोन्हीही त्याला साधलं पाहिजे. पण थोडी चूक केली की सगळं तुमच्या अंगावर पडून तोंड फुटेल. हेही तितकंच खरं. इतकं बॅलन्स. आता फार छान उदाहरण सापडलं कबीरदासजीचं, पटकन लक्षात येतं. घागर तुमच्याच अंगावर संसाराची पडेल, बसा विहळत. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्म जान्विद्धि तान् सर्वान् नेवं ज्ञाता विमोक्षसे. अशा प्रकारे पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदाच्या मुखात विस्तारलेले आहेत. त्या सर्वास कर्मापासून झालेले तू जाण. असे जाणून तू अशुभ संसारातून मुक्त होशील. समगीत ह्या श्लोकावर बहुविध यज्ञ ऐसे वेदे वर्णिले विशेषे कर्मोद्भव तू जाण हे अनुभवे मुक्ती पाहे. ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारुणी वेदेत सांग म्हणितले आती. या सर्व प्रकारच्या यज्ञांचं वेदांमध्ये विस्तार आला. उपनिषदालाही वेद म्हटलंय, सगळे ब्राह्मण ग्रंथालाही वेद म्हटलंय, अनेक गोष्टींना आपण वेद म्हटलंय. डायरेक्ट वेद समजणं अवघड आहे, म्हणून ज्ञानेश्वरीचं महत्त्व आहे. डायरेक्ट वेदांचे अर्थ समजणं कठीण आहे. प्राणालाही ब्रह्म म्हटलंय, जीवालाही ब्रह्म म्हटलंय. कोणत्या वेळेस कशाला काय म्हटल्या जाईल काही सांगता येत नाही वेदामध्ये. त्याचे अर्थ काढणं अवघड आहे असं तुकारामांनी सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सगळा वेद उतरला आहे. 13 यज्ञ जे विस्तार आणि वेदांमध्ये आलेत ते सगळे ज्ञानेश्वरीत आलेत. आणि 24 उपनिषदांचं सार, वेदांचं सर्व सार, उपनिषदांचं सार भगवद्गीता, 24 उपनिषदांचं सार, आणि भगवद्गीतेचं मेन ब्रह्मविद्या, त्याचं हे शास्त्र आहे. क्रीम नवनीत. वेद घुसळल्यानंतर जे लोणी आलं ते म्हणजे भगवद्गीता. म्हणून वेदामध्ये विस्ताराने सगळं आलेलं आहे. कसे हे यज्ञ करायचे ते. परितेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे. तुलेनी कर्मबंध स्वभावे पावेल ना. परंतु त्या विस्ताराने सांगितलेल्या कथा ऐकून आपल्याला काय करायचे आहे, कुठल्या राजाने यज्ञ केला, कसा केला, काय केला, फळ काय मिळालं, खूप प्रचंड लिहिलंय. भगवान म्हणतात काय करशील अर्जुना हे सगळं ऐकून, काही उपयोग नाही. त्यातील सार काय, मोठी कथा सांगितली जाते. ईसाप नीतीमध्ये एक मोठी कथा असते, एक छोटं सार असतं. भगवान म्हणतात मी तुला सारच सांगतो, लांब लचक व्याख्यानं याच्यावर द्यायची गरज नाही. सार हे यज्ञ कर्म
कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत एवढे जाणले अनुभवले म्हणजे कर्मबंधाची बाधा आपोआप होणार नाही. काय समजलं तुम्हाला? कर्मापासून उत्पन्न झालेले वेद आहेत, नाही यज्ञ आहेत. एवढं फक्त सार लक्षात घे. कर्मकांड आणि कर्म. आता कर्म म्हणजे काय आलं पुन्हा. कर्म म्हणजे स्वभावी जेणे विश्वाकार संभवे. कर्म म्हणजे ती प्राणशक्ती आलेलं आहे बरं का, म्हणून पुन्हा डिटेल घेत नाही हा विषय. कर्म म्हणजे आपल्यामधली ॲक्शन करणारी शक्ती म्हणजे प्राण, जी प्रत्येक इंद्रियांमध्ये हालचाल करते, ॲक्शन करते. हालचाल करणारी भगवंताची डायरेक्ट आपल्यामध्ये असणारी शक्ती म्हणजे प्राणशक्ती, ती म्हणजे कर्म. आता ह्या प्राणाचंच अपानाचं मिलन, अपान म्हणजे पण कर्म आहे, व्यान म्हणजे पण कर्म आहे. हे सगळे चेतनेचे स्फुल्लिंग, हे सगळे कर्म आहेत. यांचं हवन होतं म्हणजे 13 यज्ञ हे प्राणाचा यज्ञाचा भाग आहे कर्म. आणि हे कर्म हवन करायचंय, जाळायचंय, काय उरतं? बाधा होणार का? मग कर्मच संपलं, कर्म जळालं, विषय संपला. प्राणवरच जातो, आत स्थिरावतो. इथे काय प्राण जळतो, वरही बुद्धीमध्ये जळतो, संपला विषय. कर्म संपलं, अकर्म राहिलं, निष्कर्म झालं. खूप विषय झालेला आहे म्हणून पुन्हा सांगत नाही, कॅसेट्स नेहमी ऐकाव्या लागतील. कर्मबंधाची बाधा होणार नाही. कर्म काय आहे? व्यवहारामधलं कर्म अर्पण केलं, संसारी सगळ्या वस्तू परमात्म्याच्या म्हणल्यानंतर तेही कर्म उत्पन्न झालं नाही. बुद्धीमध्ये ज्यावेळेस कर्म रिचवल्या गेलं, प्राण रिचवल्या गेला, पुन्हा खाली नाही आला, त्याच्यामधून उत्पन्न होणारं कर्म तेही निष्कर्म आहे, तुम्हाला बाधत नाही. म्हणून यज्ञाचं फळ कर्म न बांधणं लक्षात घ्या. हे जे 13 यज्ञ आहेत याचं फळ कर्म संपणं, कर्म न बांधणं, कर्म करून न बांधणं. दॅट इज वज्र कवच. याला स्वधर्म म्हटलंय. म्हणजे यज्ञाचं बळ कर्मबंधन, कर्म बाधू नये. आणि कर्म करायचंय पण बाधू नये. डायबिटीसमध्ये शिरा खायचा आहे, बाधू नये. युक्ती साखर कमी टाकायची. तेहतीस. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञ ज्ञानं यज्ञ परन्तप सर्वकर्मखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे अर्जुना, द्रव्यादी साधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आता 13 यज्ञामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ थोडासा भाग सांगतायत भगवान. पहा आता कसं कसं चाललंय. हे अर्जुना, द्रव्यादी साधनांनी साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे अर्जुना, सर्व कर्म, सर्व प्रकारच्या कर्मगतींची समाप्ती शुद्ध ज्ञानात होते. समगीत द्रव्याधिक यज्ञाहुन श्रेष्ठ आहे ज्ञान यज्ञ. सर्व कर्मची आटते शुद्ध ज्ञानात संपते. अर्जुना, वेद जयाचे मूळ जे क्रिया विशेष स्थूल. जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, त्या यज्ञाचे मूळ वेद आहे.
वेद म्हणजे प्राण, वेद म्हणजे ब्रह्म. जे अनेक अर्थ आहेत वेदाचे, त्याच्यामध्ये एक प्राण आहे. वेदाचं मूळ वेद आहे. यज्ञाचे मूळ म्हणजे ब्रह्मही आहे, प्राणही आहे. ज्यात क्रियांचा विषय स्थूल खटाटोप आहे, त्या क्रिया विज्ञानी असून बुद्धियोगात प्रवेश होण्यासाठी पात्रता देणारे आहेत. पण गुरुगम्य विज्ञानाचे अज्ञान वाढले आहे. वेद एवढा खटाटोप करून लाभ काय, तर ज्या अमूर्ततेचे फळ स्वर्ग सुख ते आहे. वेदांमध्ये काही कर्मकांडांचे हवन सांगितलेले आहेत पहा. अवघडे यज्ञ, अनेक कुंटल तूप जाळावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जाऊन बसलेले आहात. लाखो रुपयांचा चुराडा एक खर्च आहे. त्याच्यात यज्ञ हे ते ती वेदी, त्याचं डायमीटर, लांबी रुंदी अगदी सिस्टमॅटिक पाहिजे. मंत्र जप करणारे ब्राह्मण इतकं सायंटिफिक पाहिजे. त्याचं फळ काय? त्याचं फळ आपल्याला पात्रता आणणे. ज्याला सिद्ध गुरु मिळालेले नाहीत, पात्रता आणणे. आणि समजा त्याची पात्रता नाही आली, समजा त्याची पात्रता नाही आली, सिद्ध गुरु त्याला ह्या जन्मात नाही मिळाले, काय मिळेल? स्वर्गसुख, स्वर्ग मिळेल. कर्माचं फळ, कारण कर्मकांड करावं लागतं, त्याचं कर्मफळ तुम्हाला मिळणार, ते म्हणजे स्वर्ग. मोक्ष नाही, परमात्मा नाही, स्वर्गसुख. कारण कामना ठेवून आपण यज्ञ करतो, त्याचं फळ स्वर्ग आहे. आणि इतकं खटपट करून काय करायचं, तर स्वर्ग सुख. स्वर्गात चलो 2-3 वर्ष राहा स्वर्गात, मज्जा करा. आणि मग लात मारल्या जाते, गेट आउट 5 स्टारमधून खाली. कारण तुमचं पाकिट संपलं, मनी संपले, पुण्याचे सगळं संपलं की लगेच लात मारण्यात येते, गेट आउट खाली. ते द्रव्यादी यागवीर कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पावती. जैसी तारा तेज संपती, दिनकरा पासी. ते द्रव्यादी याग कीर होती. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण सूर्याच्या प्रकाशापुढे जसे नक्षत्रांच्या तेजाचे वैभव लोपते. पण ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही, पण पात्रता येते. हे जे काही 13 यज्ञामध्ये काही जे काही कर्मकांडांचे आणि द्रव्य यज्ञ वगैरे काही भाग सांगितलाय ना, त्याविषयी भगवान बोलत चाललेत. श्रेष्ठ कोणता? ज्ञानयोग. मग द्रव्ययज्ञ, द्रव्ययज्ञ काय? म्हणून तुम्ही पुराणात कुठल्या कथा पहा, एक राजा असतो, यज्ञ करतात, किंवा ऋषी देखील यज्ञ करतात. मग हजारो गायी ब्राह्मणांना दान दिल्या. सुवर्णदान, हिरेदान, गोदान, भूदान, जमीनदान, हे सगळं दान दिलं जातं. भगवान म्हणतात हे श्रेष्ठ आहे, हे करावं लागतं. पण श्रेष्ठ इतकं नाही ज्ञानयोगाच्या तोडीचं आहे. ज्ञानयोग सर्वात श्रेष्ठ आहे. भगवंतानी द्रव्ययज्ञाला नाकारलं नाहीये, त्यालाही श्रेष्ठ म्हटलंय. पण खरं श्रेष्ठ कशाला? आम्ही दान पुण्य जे बाहेर करतो, ह्या कॅसेटमध्ये आलंय बरंचसं वर्णन. कशामध्ये? ऋण कॅसेटमध्ये 1ल्या नंबरचं दान असं आपण म्हटलंय. मग ज्ञानदान जे म्हटलंय, ज्ञानदानामध्ये पुन्हा प्रकार आहेत. 2 प्रकारचे दान ज्ञानदानामध्ये येतात. नंबर एक ॲक्वायर्ड म्हणजे संपादित विषयांचं ज्ञान, त्याचं दान.
लक्षात काय संपादित विषयाचं जे ज्ञान ते दान करणं. म्हणजे काय तुम्ही सायन्सचे टीचर आहात, सायन्सचे प्रोफेसर आहात, तुम्हाला सायन्स येतं आणि तुम्ही सायन्स शिकवता, सायन्स दान. पण तुम्ही कुठून शिकून घेतलेलं आहे, ते ओरिजिनल नाही आहे तुमच्याकडे. तुम्ही देखील घोकून शिकून पाठ केलं आहे तुमच्या गुरुकडून. तुम्ही